सुगंधित हिरवीगार धने पावडर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत. प्रत्येक भाजीसाठी धने पावडरचा वापर तर होतोच, पण ही वर्षभर कशी साठवायची, तिचा सुगंध, रंग वर्षभर कसा टिकवायचा, त्याला आळीजाळी लागू नये म्हणून काय करायचं, ह्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो धने घेतलेले आहेत. आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. धने घेताना शक्यतो इंदोरी धने घ्यायचे. जर तुम्हाला ते मिळाले नाही तर सुगंधित आणि हिरवेगार धने पाहून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. भाजताना यामध्ये अगदी थोडंसं आपण यावर तेल घालणार आहोत आणि भाजून घेणार आहोत. तेल घातल्यामुळे या धन्याला अगदी छान असा रंग येतो. तेल वापरताना यामध्ये शेंगदाण्याचं किंवा मोहरीचं तेल घालायचं नाही. दुसरं कोणतंही तुम्ही तेल वापरू शकता. धने इथे मी छान भाजून घेतले आहे. आता पाहू शकता रंग किती मस्त आलेला आहे. आता यांना काढून घेऊ. एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होतात. धन्यांना जास्तसुद्धा भाजायचं नाही, नाहीतर त्यांना डार्क रंग येऊ शकतो. धने भाजताना पण अगदी थोड्या तेलाचा वापर करायचा. तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं. त्यामुळे धने पावडर जास्त काळ चांगली राहते, त्याला आळीजाळी लागत नाही. आता थोडंसं तेल टाकून आपण हे तेजपत्तासुद्धा चांगला भाजून घेतलेला आहे. कोणताही पदार्थ भाजताना जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर त्याचा थोड्या दिवसांनी उग्र वास येऊ शकतो. आता इथे आपण थोडेसे जिरे घेतलेले आहेत. जिरेसुद्धा आपण छान भाजून घेऊया. कढई गरम आहे, त्यामुळे अगदी सहज आणि पटकन हे जिरे भाजले जातात. आता यांनासुद्धा काढून घेऊया. इथे आपण एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद असतानाच आपल्याला ही थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि हलकंसं भाजून घेतलं आहे. असं भाजून घेतलं ना तर ती कुरकुरीत होते आणि त्यातलं मॉइश्चर जे असतं ना ते नाहीसं होतं आणि रंगसुद्धा थोडासा यामुळे आपला डार्क येतो. कसुरी मेथीसुद्धा आता काढून घेऊया. सर्व साहित्य थंड करून घ्यायचं म्हणजे ते छान कुरकुरीत बनेल आणि मिक्सरमध्ये सुद्धा पटकन बारीक होईल. आता सर्व साहित्य थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडेसे धने घातलेले आहेत. धने बारीक करताना आपल्याला यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे. यामुळे आपल्या धना पावडरला अगदी छान असा रंग येतो. खूपच छान अशी घरच्या घरी धने पावडर आपली तयार झालेली आहे. अगदी मस्त रंग आलेला आहे. जास्त मेहनत न घेता घरच्या घरी सोप्या पद्धतीने इथे आपली धना पावडर तयार होते. मार्केटमध्ये जी तुम्ही धना पावडर आणताना त्याचा थोडासा फिकट रंग असतो, कारण बऱ्याच वेळा त्यामध्ये थोडासा भुसा एकत्र केलेला असतो, त्यामुळे त्याचा रंग अगदी भुरकट असा असतो. उरलेलीसुद्धा धना पावडर आपण याचप्रमाणे तयार करून घेऊया. आपली धना पावडर बराच काळ चांगली राहण्यासाठी इथे मी काही टिप्स सांगणार आहे. थोडीशी धना पावडर भरून झाल्यानंतर हिंगाचा कडा यामध्ये घालायचा. त्यानंतर धने पावडर आहे जी अशी दाबून भरायची, त्यामुळे त्याचा वाससुद्धा बराच काळ टिकून राहतो आणि याला आळीजाळीसुद्धा लागत नाही. वरच्या बाजूने सुद्धा एक हिंगाचा खडा ठेवायचा आहे. आता झाकण बंद करून ठेवून द्यायचं आहे आणि जशी लागेल तशी धना पावडर ही घ्यायची आहे. धना पावडर नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे ती जास्त काळ टिकून राहते.